दिवसापासून पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलेलं आहे। परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे पुणेकरांची दाणादाण झालेली आहे। एनडीआरएफची टीम या परिसरात दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशनही सुरू झालंय। एकता नगर परिसरामध्ये एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। एकता नगर हा परिसर खूप मोठा आहे। अनेक सोसायटी या परिसरामध्ये आहेत आणि जवळपास आता अनेक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे एनडीआरएफच्या टीमकडून सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तळमजल्यावरील राहणाऱ्या अनेक रहिवाशांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे। मात्र अजून सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर अनेक रहिवाशी अडकलेले आहेत। नाही, पाणी भरले। रात्रीपासून पावसाचा 2 दिवस झाले पावसाचा जोर चालू आहे आपल्या पुण्यामध्ये। आणि आता प्रशासनाची काय व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने हे पण काही कळत नाहीये। गेले 4 वर्ष आले, 2 वर्ष आले, इलेक्शन झालेले नाहीयेत। नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनाला ते कोण आहे, यांना विचारणार कोण आहे? शेवटला कोणी आलेलं नाहीये। स्थानिक खासदार, स्थानिक नगरसेवक, आमदार कोणीही आलेले नाहीये। रात्री 12 वाजल्यापासून सगळे मंडळाचे कार्यकर्ते जागतात आहेत, लोकांच्या गाड्या बाहेर काढतात आहेत, पण एकही जण आलेला नाहीये। पाण्याची थोडीफार माहिती द्यायला पाहिजे होती आधी, पण आधी काय कळवण्यात आलेलं नव्हतं। काल फक्त सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेची गाडी येऊन गेली की पाणी सोडण्यात आलेलं आहे, पाणी वाढल एवढंच। तर एकता नगरमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात एकता नगर या परिसरामध्ये उपस्थित असणारे आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, आपण पाहतो एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। अजून किती लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेला हा परिसर आहे एकता नगर सोसायटी। जवळपास या ठिकाणी 15 ते 20 इमारती आहेत आणि या इमारतीच्या संपूर्णतः एक मजला जो आहे तो संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आपण दुचाकी पाहतोय। खरं तर एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल होऊन जवळपास 1 तास झाले। आत्ता त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। जवळपास 1000 ते 1500हून अधिक नागरिक जे आहेत ते या सोसायटीमध्ये अडकल्याचे आत्ता सांगण्यात येते। पहिल्या मजल्यावरती संपूर्णतः नागरिक जे आहेत ते खरं तर आता बाहेर काढण्याची यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एनडीआरएफ कडून ही सुरू करत असताना आपण पाहतोय की खडकवासला धरणातून रात्री जवळपास 45,000 ते 40,000 क्युसेक्सच्या दरम्यान पाणी सोडण्यात आल्यामुळं हा परिसर नदीच्या कडेचा आहे आणि साहजिकच त्यामुळे या ठिकाणी अडकलेल्या मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत ते काढण्याचा प्रयत्न एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून करण्यात येतोय। अनेक स्थानिक जे आहेत ते रहिवासी या ठिकाणी रात्रीपासून खरं तर पहाटे 3ला या ठिकाणी पाणी या सोसायट्यांमध्ये घुसल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येते। मात्र अजूनपर्यंत या ठिकाणची महानगरपालिका प्रशासनाकडून कुठली ठोस प्रक्रिया जी आहे ती करण्यात आली नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। काय परिस्थिती आहे? स्थानिक आहात तुम्ही इथले? आम्ही स्थानिक आहोत, पण आम्हाला काही अलर्ट न करता हे जे झालेलं आहे, पहाटे 4 वाजल्यापासून पाणी सोडलेले, पाणी वाढत असताना यांनी प्रशासनाने कुठलीही दखल न घेता हे पाणी सोडलेलं आहे। खरं तर प्रशासनाने कुठलाही अलर्ट न देता हे पाणी सोडल्यामुळे साहजिकच आत्ता आपण पाहिलं तर या परिसरामध्ये जवळपास इथं गुडघे इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण एकता नगर परिसरातली ही सध्याची स्थिती पाहिली। रात्रीच्या वेळेत गाढ झोपेमध्ये एकता नगर मधले सगळे रहिवासी होते आणि मुसळधार पाऊस पुण्यामध्ये झाला आणि त्यानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि कुठलीही कल्पना या नागरिकांना दिली नाही अशी यावेळी माहिती या नागरिकांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली। आपण सध्या पाहतोय एनडीआरएफची टीम एकता नगरमध्ये दाखल झाली आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1000हून अधिक लोक या भागामध्ये राहतात। 15 ते 20 सोसायटी या एकता नगर परिसरामध्ये आहेत। 1 तासापूर्वीच या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे आणि या रेस्क्यू ऑपरेशनची पुण्यातील एकता नगर मधल्या रेस्क्यू ऑपरेशनची ही थेट दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। आणि पुण्यातील याच परिस्थिती संदर्भात आमदार माधुरी पिसाळ यांनी साम टीव्हीशी बातचीत केली आहे, ती आपण पाहूया। पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या एकता नगर मधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी खरं तर शिरलेलं आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी पर्वतीचे आमदार त्यांच्या परिसरामध्ये हे सगळं आहे। ताई, खरं तर हे सगळं आढावा घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात, काय परिस्थिती आहे?
नाही, आपल्यालाही माहिती आहे की मागच्या पावसानंतर आपण हे आपत्ती व्यवस्थापनावर तेव्हा पण ताशेरे ओढले होते की त्यांच्याकडे कुठलीही यंत्रणा नाही. आज हे पाणी शिरलेलं आहे. इरिगेशन खात्याने पण कुठलाही अलर्ट दिलेला नाही. रात्री पाणी सोडलंय, अजूनही पाणी सोडण्याच्या त्या पवित्रातेत 65,000चं पाणी अजून सोडेल. आत्ता आपली प्रायोरिटी आहे की महानगरपालिकेने यंत्रणा सगळ्या खात्याची इथं आली पाहिजे. होड्यातनं लोकांना बाहेर काढणं आत्ता गरजेचं आहे. विठ्ठलनगरला जर आत्ता परिस्थिती अशी आहे की गाड्या वगैरे सगळ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आत्तापर्यंत आलेलं आहे. काही आराखडा कोणी तयार नाही, कोणी अधिकारी आलेला नाही. आपत्ती व्यवस्थापनाची सोनावणे फक्त कंट्रोल रूमला बसलेत, फोन घेत आहेत, त्याच्यावर काही उपचार करत नाही आहेत. आयुक्त पण जवळजवळ तासभर सांगले येतात अजून आलेले नाही आहेत. आता लोकांची जीव धोक्यामध्ये आहे.